पण हे मियावाकी गार्डन बनवत असताना आपला एक हेतू याच्यामध्ये असा होता की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडनं माझी वसुंधरा अभियान राबवलं जातं मागच्या 5 वर्षापासून. तर या माझी वसुंधरा अभियानमध्ये जेव्हा एखादं शहर किंवा एखादी ग्रामपंचायत काम करते तेव्हा त्यांना पुरस्कार मिळतात. याच्यामधून 2 गोष्टी साध्य होत असतात. एक म्हणजे पर्यावरणाची सेवा मोठ्या प्रमाणामध्ये घडते, पर्यावरणासाठी आपल्याला काम करता येतं. आणि दुसरं म्हणजे याच योजनेमधून शासन जे काही बक्षीस रक्कमा देत असतं त्या बक्षीस रक्कमा परत आपण पुढं काम करण्यासाठी वापरू शकतो. तर या हेतून आपण हे सगळं सुरुवात केलेली आणि त्याचा एक आपल्याला परिपाक म्हणजे असा झालेला की यावर्षी माझी वसुंधरा अभियान 4 मध्ये आपली मंचर नगर पंचायत राज्यामध्ये द्वितीय आलेली आहे. आणि द्वितीय आलेली असताना आपल्याला या कामासाठी 3 कोटी रुपयाचा पुरस्कार शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे, म्हणजे मिळालेला आहे आपल्याला. आणि आपलं टार्गेट असं आहे की यावर्षी अजून काम वाढवायचं आणि येत्या माझी वसुंधरा अभियान 5 मध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं मंचर शहर कसं पहिल्या क्रमांकावर येईल याच्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. आणि हे करत असताना जे काही पर्यावरणीय दृष्टिकोनातून कामं उभी राहतील त्याचा नक्कीच पर्यावरणाला आमच्या संपूर्ण मंचरकरांना देखील याचा लाभ होणार आहे. धन्यवाद. संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण जर बघितलं तर काही नवीन पक्षी इथं दिसायला लागलेले आहेत. शिवाय रात्रीच्या वेळेमध्ये बऱ्याच वेळेस बिबट्या दिसतो. आता आम्ही इथं CCTV टाकतोय, आपल्याला त्या सगळ्या रीडिंग घ्यायच्या आहेत म्हणजे काय नेमका याच्यामध्ये बदल झालेला आहे. एक अशा पद्धतीने हा प्रकल्प आहे आणि याचं एक्सटेन्शन आपण यावर्षी पुढे अजून 10 एकरमध्ये करणार आहोत. उन्हाळ्याला दिल्याच्या नंतर आणि ह्याचं प्लांटेशन पण आपण उन्हामध्ये केलेलं आहे. 1 मार्चला आपण ह्याचं प्लांटेशन सुरू केलं होतं. साधारणतः मार्च महिना संपूर्ण आपण ह्याचं प्लांटेशन केलेलं. आणि त्या पहिल्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा हे जगतात तिथून पुढे जेव्हा पावसाळा लागतो तेव्हा यांची वाढ अजून जोरामध्ये होत असते. म्हणजे थोडक्यात थोडीशी पाण्याची ताडण देणं, ऊन देणं आणि त्याच्यामधून ज्या मजबूत जाती जगतील त्यांचं प्लांटेशन करणं.